तर केंद्राचं पथक शेती उद्ध्वस्त झाल्यानंतर महिन्याभरानी शेती बघायला आलं, पाहणी करायला आलं। त्यामुळे आता मदत कधी मिळणार हा प्रश्न शेतकरी विचारतायत। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं। त्यानंतर राज्य सरकारने 31,000 कोटींच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं। केंद्र सरकार देखील महाराष्ट्राला मदत करतंय। यासाठी पाहणी पथक राज्यात आलंय। पूर येऊन गेल्यावर 1.5 महिन्यानंतर हे पाहणी पथक आता राज्यात फिरतंय। पाहूयात। सप्टेंबर महिन्यातली ही दृश्य बीड, जालना, सोलापूर, नाशिक यासह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोमात आलेल्या पिकांची अशी माती झाली। मुसळधार पाऊस झाला, धरणं भरली, नद्या तुडुंब वाहिल्या, गावच्या गावं पुराच्या पाण्यात बुडाली। 15-15 दिवस उभी पिकं शेतातच कुजली। दावणीला बांधलेली जनावरं गोठ्यातच मेली। संसार म्हणून चुलीची वीटही शिल्लक राहिली नाही। आता या सगळ्याला महिना उलटून गेलाय आणि केंद्र सरकारला आत्ता जाग आली आहे। केंद्राचं पाहणी पथक पूरग्रस्त भागाचा दौरा करायला आता पोहोचलंय आणि सोलापूरमध्ये रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडामध्ये पाहणी करू लागले। पथक आलेलंच माहित नाही। आलं संध्याकाळी 7, 7:30, 8च्या मुळे कुठं आलेलं कोणाला माहित नाही, काय नाही। ते आले कुठं बाहेर गे फिरले, कुठं रोडवर उभारून त्यांनी काय कोणाला सांगितलं नाही किंवा काय नाही। नुकसानी शेतकऱ्याची अति नुकसानी झालेली आहे। ही कुठे 4-5 हजार रुपये द्याले, अक्षरशः MSPचं सगळं पूर्ण पोल पडलेलं आहे। आता वरल्या शेतकऱ्याची ऊस पिकं जळून चालली। पथक आलतं, पथक काच सुद्धा उतरलं नाही, 1 मिनिट थांबलंय, पुन्हा निघून गेले। पोलीस ते सगळे तेच आहे, पळत आहे। आम्हाला काय करायचंय? तुम्हाला कधी कळलं गावात पथक येणार आहे म्हणून? सकाळी उठल्यावर बघितलं, गाड्या गेल्यावर पथक गेलं म्हणून सांगितलंय। इकडे पुढे कुठे गेलते? पुढे कुठे गेले ते आम्हाला काय माहित नाही। आनंदनगर तांडाला गेलते म्हणून आम्ही गावातच आहे ना। सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरानं राज्यातल्या जवळपास 65 लाख हेक्टरवरच्या शेत जमिनीचं नुकसान झालं। सगळ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले। ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। मदतीची रक्कम दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं गेलं, पण बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही। पीक विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपये, 8 रुपये अशा रकमा जमा व्हायला लागल्या आणि शेतकऱ्यांचा संताप झाला। सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी यावर सडकून टीका केली आहे। पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत? नाही। अरे तुम्ही खोटं बोलताय ना। थांबा ना, तुम्ही खोटं बोलताय। तुम्ही म्हणाल असं कसं? काही लोकांना मिळालेत। किती मिळालेत? 2 रुपये, 3 रुपये। आता आंबरसकडे गाडीमध्ये असणाऱ्या एखादीला 6 रुपये मिळालेत, कोणाला 21 रुपये मिळालेत। राज्य सरकारच्या मदतीनं शेतकऱ्यांची मदत होईल, पण ती पुरेशी नाहीये। राज्य सरकारकडून कर्जमाफीचं आश्वासनही देण्यात आलंय, पण त्याची डेडलाईन 30 जून 2026 ची आहे। त्यामुळे केंद्राची मदत हाच शेतकऱ्यांसाठी आता मोठा आधार असेल। आता पाहणी करून हे पथक केंद्राला अहवाल देईल आणि त्यानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल। पण केंद्राच्या या पाहणी दौऱ्याला जसा उशीर झालाय, तसाच उशीर मदत जाहीर करायला तरी होऊ नये, एवढीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। तर केंद्रीय पाहणी पथकात कुठल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे ते पाहूयात। RK पांडे, गृह मंत्रालयाचे सहसचिव, कृषी विभागाचे संचालक AL वाघमारे, वित्त विभागाचे उपसचिव KV पटेल, जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग, रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे, ग्रामविकास विभागाचे अपर सचिव अभिषेक कुमार,
उपसंचालक करण सरीन, तर इस्रोचे शास्त्रज्ञ डॉक्टर SV शर्मा हे सगळे अधिकारी या समितीत आहेत.